एकच पत्नी मिळणं कठीण आहे आणि त्या एकीला सांभाळणं त्याही पेक्षा कठीण. पण पूर्वीचा काळ असा होता, एका राजाला कुठे 1 काय 700 काय 10 काय 15 काय 20 काय खूप पत्न्या. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मानं तर करच केली 16,108. कशा सांभाळत असेल भगवान? तो देव होता. बरीच लोक देवाची बरोबरी करायला जातात, पण सामान्य जीवानं कधीच देवाची बरोबरी करू नये. तो देव आहे. लोक म्हणतात त्यानं 16,108 केला, आम्ही 10-5 केलं तर कुठं बिघडलं? मग आता म्हणावं लागतं बाबा पहिलंच करून दाखव, 16,108 नंतर पाहू. पहिलंच लग्न होणं मुश्किल आहे. त्यात एवढ्या स्त्रिया सांभाळणं फार कठीण आहे. कारण एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचं मोठेपण सहन होत नाही. त्याच्यामुळे स्त्रियामध्ये भांडणं होतात. स्त्रियांच्या मध्ये वाद का होतो? एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं मोठेपण सहन करू शकत. पुरुष मंडळ जरा खरं खरं सांगा मला, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं मोठेपण सहन करू शकत? घरचे पाहतील हात उंच केल्यावर तुम्हाला. आणि मी जे बोलते ते खरं आहे का नाही तपासण्यासाठी उद्या शेजारणीच्या भाजीचं कौतुक करा जेवताना. बंटीची माय, काय ग शेजारच्या अक्कानं भोपळ्याची भाजी केली, अगं किती ग छान भोपळा केला. ते म्हणाल भोपळ्या तिकडच भोपळा खा. स्वभावत आहे नैसर्गिक की एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचं मोठेपण सहन होत नाही. मग 2 स्त्रिया सांभाळायच्या साधी गोष्ट नाही. पूर्वीच्या राजा महाराजांना खूप पत्न्या असायच्या, पण या ध्रुव संधीला 2 पत्न्या होत्या. एकीचं नाव मनोरमा आणि एकीचं नाव लीलावती. मनोरमेच्या पुत्राचं नाव सुदर्शन आहे आणि लीलावतीच्या मुलाचं नाव शत्रुजित आहे. सुदर्शन हा शांत प्रवृत्तीचा आहे, सद्गुणी आहे, आई जगदंबेची उपासना करणार आहे. लहान लेकूर आहे, पण देवीच्या भक्तीची त्याला ओढ आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये एक विशिष्ट देवाची जास्त ओढ असते. कुणाला हनुमानजीच्या भक्तीची ओढ असते, तर कुणाला लहानपणापासूनच भगवान शंकराच्या सेवेची ओढ असते. पुन्हा कुणाला आई जगदंबेबद्दल खूप आकर्षण असतं. देवी म्हटलं की त्यांना खूप आनंद वाटतो. हे नैसर्गिक असतात काही गोष्टी. तसं या सुदर्शनला बालपणापासूनच आई जगदंबेच्या पूजा पाठाची सेवा अर्चनाची ओढ असते लहानपणापासून. आणि जो शत्रुजित होता ना, लीलावतीचा पुत्र, याला देव धर्म असं काही विशेष तिकडे त्याचा कल आणि रुची नव्हती. एक दिवस गंमत अशी, ध्रुवसंधी नावाचा राजा, या 2 राण्यांचा पती, तो राजा अयोध्येचा राजा, तो ध्रुवसंधी शिकार करायला गेला. 2-3 दिवसापूर्वीच मी कथेमध्ये सांगितलं, शिकार करणं म्हणजे निष्पाप जीवांची हत्या करणं. आजपर्यंत जे शिकार करण्यासाठी गेले त्या लोकांच्या जीवनामध्ये काही ना काही संकट आलेली आहेत. मग राजा परीक्षित असेल, राजा दशरथ असेल, ही लोक शिकार करायला गेली तर त्यांच्या जीवनामध्ये अडचणी आल्या. शिकार करणं हे पापाचं लक्षण आहे, याच्यासाठी शास्त्रात प्रमाण आहे. द्यूतंच मासन मदिराच वेशा मृगयाथ चौर्य परदार सेवा एतानि सप्त व्यसनानि चैव घोराति घोरम नरकम नयंती. याचा अर्थ असा आहे, माणसाच्या जीवनामध्ये नरकाला पाठवणाऱ्या 5 गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये द्यूत म्हणजे जुगार. जुगार खेळणाराचं आजपर्यंत भलं झालेलं नाही. जुगारी माणसाचा संसार कधीच सुखाचा नाही. माझ्या ताईंनो, भारताचा बुद्धिमान शांत धर्मात्मा राजा जुगाराच्या डावावर बसला तर राज्यासहित पत्नी हरवून बसला. आणि त्याच जुगाराच्या डाबातून पुढे महाभारत उभं राहिलंय की ते महाभारत आज तागायत जग विसरत नाही. या भारताचा राजा, तो जो ज्ञानी होता, जो शांत होता, जो धर्मात्मा होता, तो राजा जुगाराच्या डाबावर बसला तर काय दुर्बुद्धी सुचली त्याला, पत्नीच डाबावर लावली. त्यातून महाभारत पेटले. आपला तर खूप तुटका संसार आहे. काय आहे आपल्याकडे? 3 फुटके पत्रे आणि 1 मोडकी बकरी.
आणि त्यात आपण जुगाराचा डाव गावात नाही घरात घेऊन येतो. कधी आपला संसार सुखाचा होईल? संसाराचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही माझ्या ताई. चुकूनही द्यूत नावाच्या त्या भानगडीमध्ये आपण पडायचं नाही. द्यूत म्हणजे जुगार, जुगार खेळायचा. आता तर एवढी वाईट परिस्थिती झाली या 2023 मध्ये, ज्याची कधी कल्पना करणार नाही अशा गोष्टी घडायला लागलेल्या आहेत माझ्या ताईंनो. एक 15-20 वर्षापूर्वी लोक जुगार म्हणजे पत्ते, लपून छपून गावाच्या बाजूला कुठं पडलेल्या देवळात जाऊन खेळायचे जुगार. पण आता तो जुगार घराघरात शिरलेला आहे. प्रत्येकाच्या खिशात 2 तरी मोबाईल आहेत, नसतील 2 1 तरी आहे. आणि त्या मोबाईल मध्ये सारखी जाहिरात येते. जे खूप श्रीमंत लोक झाले ना, ते टीव्ही स्टार, फिल्म स्टार, क्रिकेटपटू, जे लोकप्रिय लोक आहेत ना, त्याच लोकांनी आपली भारताची पिढी माणसं मातीत घालायचं काम चालू केलं. कारण मोठे मोठे टीव्ही स्टार लोक एका खेळाची जाहिरात करतात. त्या खेळाचं नाव आहे रमी. काय आहे तो खेळ? विचार केलाय तुम्ही? जुगारच आहे तो. फक्त चौकात नाही, घरात बसून खेळायचं. पडलेल्या देवळात नाही, आपल्या बेडरूम मध्ये बसून तो खेळ खेळायचा. हातात मोबाईल आणि रमीचा खेळ चालू. तुम्हाला लोभ दाखवला जातोय, आमिष दिला जातोय तुम्हाला की तुम्ही फक्त खेळ खेळा, तुम्हाला पैसे मिळतील. पण त्याच्यातून आपण किती निष्क्रिय होत चाललोय. आपल्या हातापायांची हालचाल होत नाही, आणि हालचाल न झाल्यामुळे खाल्लेलं पचत नाही, आपलं शरीर बिघडून जाईल. सारखं त्या मोबाईलकडे पाहण्यामुळे आपले डोळे खराब होतील. बुद्धीला दुसरं काही सुचणार नाही, बुद्धीमध्ये काही चांगलं येणार नाही. याच्यामध्ये भारतीय तरुणाला त्याचं खच्चीकरण, त्याचा नाश करण्याचं, त्याचं बुद्धी आणि बल नष्ट करण्याचं काम चाललंय त्या रमीच्या खेळामुळे. पण माझ्या ताईंनो, या नवरात्राला आपण संकल्प करायचा आहे. तुमचं लेकरू लहान आहे तोवरच तुम्ही त्याला मोबाईल कोणत्या कारणासाठी देताय आणि किती वेळ देताय आणि कशा पद्धतीने देताय याच्यावर तुम्ही लक्ष द्यायचंय. तुमचं लेकरू तुमची नजर आड करून कुठे कोपऱ्यात मोबाईल घेऊन तर बसलं नाही. जर बसलं असेल तर ते किती वेळ मोबाईलवर काय करताय ते पहा. खेळ खेळत असेल, गेम खेळत असेल तर हातातून काढून घ्या. त्याच्या हातामध्ये चेंडू फळी द्या, त्याच्या हातामध्ये बॉल द्या. त्याला क्रिकेट, त्याला कबड्डी, त्याला खो खो, हे शरीराच्या हालचालीचे खेळ खेळायला लावा. मोबाईलवरचे खेळ त्याचे बंद करा, तर तुमचं म्हातारपण आणि लेकराचं भविष्य सुखात आहे माझ्या ताईंनो. नाही तर तुमचं लेकरू जर मोबाईल घरात घेऊन मोबाईलवर खेळ खेळायला लागलं तर ते तुमच्या अगोदर म्हातार होईल, आणि तुमचं म्हातारपण नाही, त्याच्या म्हातारपणाची सेवा तुम्हाला करावी लागेल. डोळे खराब झाले, कान खराब झाले, शरीर कमजोर झालं, कोण कोणाची सेवा करणार? म्हणून, आणि हे केवळ शहरातल्या लोकांना सांगत नाही मी, काळ फार कठीण आहे. थेट ग्रामीण भागापर्यंत हे सगळं दूषित वातावरण पोहोचलं. पैशाचा लोभ प्रत्येक माणसाला आहे, आणि हाच पैशाचा लोभ माणसाची माती करत चाललाय. कष्ट केल्यानंतरही पैसे मिळतात, पण लोक म्हणतात कशाला कष्ट करायचे, मोबाईलवर गेम खेळलं की पैसे मिळतात. पण त्यातून आपण स्वतःच तर नुकसान करतोच आहोत, पण या भारत मातेचं सुद्धा नुकसान करत आहोत. आणि ह्या नुकसानाला जबाबदार फक्त त्या रमी खेळाची जी जाहिरात करणारे आहेत ना, तेच त्याला जबाबदार आहेत. ते खेळाची जाहिरात करणारे, त्यांना कोट्यावधी रुपये मिळतात, पण इथं गोरगरिबाची लेकरं तिथे दानाला जात आहेत किंवा त्या खेळामध्ये गुंतून स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेत आहेत. पाठीमागे एक खेळ आला होता पहा, त्या खेळाचं नाव काय होतं? त्या खेळानं पोरं एवढी पागल झाल्यासारखी झाली होती. पबजी का काय म्हणतात त्याला, मला एवढं माहित नाही. बघा, एवढी लेकरं आहेत पण सांगायला लागली ती. जर ही एवढी लेकरं ते बोलत असतील तर मोठं झालं काय करणार आहे ते? हे ज्यांची लेकरं असतील त्यांनी याच्यावर विचार करा. झोप नाही आली पाहिजे तुम्हाला रात्री, विचार करा. मोबाईल हे संपर्काचं साधन आहे. आपल्याला काहीतरी नवीन माहिती तंत्रज्ञान मिळावं त्याचं साधन आहे. मोबाईलच्या माध्यमातून जगात काय चाललंय, कोणत्या वस्तूला काय भाव आहे याचं ज्ञान मिळतंय. माणूस पारदर्शक राहतो, पण याच मोबाईलमुळे आपल्या पिढ्यानपिढ्या सुद्धा बर्बाद होत चालल्यात, याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आमची महाराज मंडळी कीर्तनातून कथेतून सांगतात, या मोबाईलचं फॅड किती लोकांना लागलंय. एक बहादर मोबाईल खेळता खेळता दुसऱ्याच्याच घरात घुसला.
जाऊन सोफ्यावर बसला, बायको दुसऱ्याचीच, आणि म्हणतो पाणी आण. तिनं चप्पल घेऊन यायला पाहिजे, पण ती पण पाणी घेऊन आली का? ती सुद्धा किचन मध्ये मोबाईलच खेळत होती. याला पाणी दिलं, कुणाला पाणी दिलं तिकडे लक्षच नाही तिचं, आणि ह्यानं कुणाच्या हातून पाणी घेतलं यालाही लक्ष नाही. दोघही मोबाईल मध्ये व्यस्त. त्या घराचा ओरिजिनल मालक आला. प्रकरण खूप महागात जाईल आता हे. त्या घराचा ओरिजिनल मालक आला. आता किती अवघड होईल जर आपल्या घरात दुसरा माणूस पाहिला तर. पण तो सुद्धा घराचा मालक मोबाईल खेळतच आला. त्याला सोफ्यावर दुसरंच दिसलं. त्याला वाटलं आपलंच घर चुकलं, रिटर्न गेलं, दुसऱ्याच्याच घरात घुसलं, मरेपर्यंत मार खाल्ला. खूप मारले. कशामुळे? मोबाईलमुळे. रोज कितीतरी घटना आपण ऐकतो. सेल्फी काढायच्या नादात पाय घसरला, पाण्यात पडला, वाहून गेला. सेल्फी काढायच्या नादात पहाडावरून घसरला, माती झाली. तुम्ही फोटो काढू नका, सेल्फी काढू नका असं आम्हाला म्हणायचं नाही, पण कुठल्याच गोष्टीचा अतिरेक करू नका, कारण अति तिथं माती. याचा अभ्यास करायचा, विचार करा. हे सांगण्यासाठीच आपलं शास्त्र आहे. याही कलियुगामध्ये, या धावत्या युगात पळणाऱ्या माणसाला, बुद्धीला काहीतरी विचित्र सुरुंग लागलाय. अशा लोकांना ताळावर आणण्यासाठी आजही आपल्या धर्मग्रंथांना आपलं शास्त्रच काम करतंय. दुसरं कोणी कामी येत नाही आपल्याला. आपल्या 18 पुराण, आपल्या संतांचे विचार तेच आपल्याला तारतायत आजही. तुम्ही हे करू नका, ते करा, हे कोण सांगताय? आम्ही फक्त मधले दुवा आहोत. आम्ही बोलण्याचं काम करतोय, पण हे सगळं आपल्या शास्त्रानं सांगितलं तुमच्या आमच्यासाठी, आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी. मग कधीही शास्त्राला नतमस्तक व्हायचं, शास्त्राला मान्य करायचं. माझ्या ताईंनो, चला मी तुमच्याशी बोलत होते. द्यूत म्हणजे जुगार. आज जुगार घरात येऊन शिरलाय. सावध राहा. मोबाईल वापरू नका असं मी म्हणणार नाहीत, पण त्या मोबाईलचा काय वापर करायचा याचा विचार करा. मुलगा तुमचं पोर जर रमीमध्ये गुंतलं असेल तर त्याला बाहेर काढा. वेळ जाईल तुम्हाला त्याच्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी, पण म्हातारपण आणि भविष्य तुमचं सुखात राहील. कष्टाची चटणी भाकरी पुरणपोळी समजून खा, पण आयतं मिळालेलं जास्त काळ टिकत नसतं. ते जास्त काळ टिकत नाही. याचा विचार करा माझ्या ताई दादांनो. द्यूत, मांस ही सुद्धा नरकाची वाट आहे. मांस खाणाऱ्या लोकांना सुद्धा नरकात जावं लागतं. मदिरा पिणाऱ्याला सुद्धा नरकात जावं लागतं. मदिरा पिणाराचं कुणाचं भलं झालंय आजपर्यंत? आमचे इंगळे बाबा सांगायचे, पिणाऱ्या माणसावर खूप बोलायचे इंगळे महाराज, खूप. आणि त्यांचं बोलणं सुद्धा मार्मिक असायचं. लोक हसून ऐकायचे, पण विचार करायचे. पिणाऱ्या माणसाची एवढी वाईट अवस्था आहे, पिणाऱ्याला कुत्र सुद्धा लवकर भुंकत नाही. गल्लीतलं एक कुत्र दिसल त्याला भूभू 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 सारखं भुकायचं, आणि एक पिणारं त्याची शेपटी तुडवून गेलं तरी ते भुकलंच नाही पिणाऱ्याला. दुसऱ्या कुत्र्यानं खिडकीतून विचारलं, का रे? महाराज आले, भोभा. एखादा वारकरी आला, भूभू. एखादा अधिकारी आला तरी भूभू. आणि ही पिणारं तुझी शेपटी तुडून गेलं तरी शांत बसला का? ते कुत्र बोललं, ते पिणार आहे. मग ते म्हटलं, मला पण माहिती ते पिणार आहे, का भुकला नाही? कुत्र बोललं, मी जर त्याला भुकलो तर ते रात्रभर मलाच भुकत बसल, म्हणून मी गप्प बसलो. पिणाऱ्याचं काही खरं नाही. इंगळे बाबांनी सांगितलेलं उदाहरण फार कठीण उदाहरण आहे ते. एक बहादर पिऊन घरात आला, बायकोशिवाय त्याचं दुसरं कोणी ऐकत नाही. बायकोला म्हटलं, मी जर गावचा सरपंच झालो असतो तर सारं गाव बदललं असतं. आमदार झालो असतो तर तालुका बदलला असता. मुख्यमंत्री झालो असतो तर राज्य बदललं असतं. आणि देशाचा पंतप्रधान झालो असतो तर सारा देश बदलला असता. पत्नी म्हटली, मालक तुमच्या कर्तृत्वावर मला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही जर मुख्यमंत्री झाले असते, तुम्ही जर पंतप्रधान झाले असते तर नक्कीच देश बदलला असता. मुख्यमंत्री झाले असते तर राज्य बदललं असतं. आमदार झाले असते तर तालुका बदलला असता. आणि तुम्ही जर सरपंच झाले असते ना तर नक्कीच गाव बदलला असता. पण मालक, तुम्हाला एवढी नशा चढली, एवढी नशा चढली, नशेमध्ये तुम्ही धोतर समजून साडी घातली. ती अगोदर बदला, मग बाकीचं बदलायला जाऊ. इंगळे बाबा तर याच्यापेक्षा कठोर बोललेले आहेत. मी तर थोडा बदल केलाय त्याच्यात. याच्यापेक्षा कठीण बोललेले आहेत.
पिणाऱ्या माणसाचं काही खरं नाही. म्हणून मदिरा ही नरकाची वाट आहे, कधी मदिरा प्यायची नाही. वेश्यागमन ते सुद्धा नरकाची वाट. चौरी म्हणजे चोरी करणं, हे सुद्धा वाईट कर्म पापाच्या वाटेला घेऊन जात आहे. आणि परदार म्हणजे परस्त्रीकडे वाईट नजरेनं पाहणं, हे सुद्धा पापाचा मार्ग आहे. त्याच्यामध्ये मृगयार्थ म्हणजे शिकार करणं म्हणजे पापाच्या रस्त्यावर जाणं. द्यूतम च मांस मदिराच वेश्या मृगयार्थ चौर्य परदार सेवा एतानि सप्त व्यसनानि चैव घोराति घोरम नरकम नयंती. हे घोर नरकाच्या वाटेवर आपल्याला घेऊन जातात. तसा हा ध्रुवसंधी नावाचा राजा शिकार करण्यासाठी गेलाय आणि निष्पाप जीवांची शिकार करणं ही पापाची वाट आहे. शिकार करायला गेला खरा, पण तोच शिकार झाला. शिकार करायला गेला पण तोच शिकार झाला. गंमत तर ऐका, ध्रुवसंधीचा मृत्यू झाला. काही दिवस दुखवटा पाळला, पण नंतर त्या राजगादीवर बसवायचं कुणाला याच्यासाठी वाद. कारण अगोदरच 2 पत्न्या होत्या, त्या दोघींना 2 मुलं होती. मनोरमेचा पुत्र सुदर्शन, लीलावतीचा पुत्र शत्रुजित, राज्य ध्रुवसंधीचं. पण या दोघींचे बाप आले तिथे, लीलावतीचा आणि मनोरमेचा दोघींचे आले. पाहुणे आले, वाद चालू झाला. लीलावतीचा पिता म्हणतोय राजगादीवर माझा नातू शत्रुजित बसेल. मनोरमेचे वडील म्हणतात वीरसेन महाराज या गादीवर माझा नातू बसेल. त्याच्यासाठी वादातून युद्ध, आणि युद्धामध्ये लीलावतीच्या वडिलांनी म्हणजे शत्रुजित महाराजांनी युधाजित महाराजांनी वीरसेन यांना ठार केलं. म्हणजे मनोरमेचा वडील मारला सुदर्शनाचा आजोबा, की जो सुदर्शन धार्मिक होता, जो सुदर्शन देवीचा भक्त होता, त्याचे आजोबाच मेले. आता त्या सुदर्शनला सुद्धा मारणार म्हणून युधाजित महाराज त्या मुलाच्या पाठीमागे निघाले. ती बिचारी मनोरमा लेकराचा जीव घेऊन वाचवण्यासाठी पळत सुटली. आई आहे ती म्हणते मला राज्य नको, ती म्हणते मला वैभव नको हे राज्य, मला माझा काळजाचा तुकडा, माझं पोर माझ्यासाठी प्रिय आहे. आणि याच्या जीवाला जर या राज्यात धोका असेल तर मी इथं थांबणार नाही. पळत सुटली जीव घेऊन अयोध्येतून. आणि अयोध्येतून जशी पळाली, अयोध्येच्याच बाजूला त्रिवेणी संगम आहे, त्याच त्रिवेणी संगमाला आज तीर्थराज प्रयाग म्हणतात. आणि त्याच प्रयाग तीर्थावरती भारद्वाज ऋषींचा आश्रम आहे. तुमच्यातली जी लोक काशी, अयोध्या, त्रिवेणी संगमला जाऊन आले असतील त्यांनी भारद्वाज ऋषींचा आश्रम पाहिला असेल. मी 3-4 वेळा गेलेले आहे. त्रिवेणी, गंगा, यमुना, सरस्वती नदीच्या संगमावर, त्या काठावर भारद्वाज ऋषींचा आश्रम मोठ्या किल्ल्यासारखा आहे, खूप सुंदर. तिथे मनोरमा आली, अंधडून बसली. ती मनोरमा आपल्या लेकराला घेतले, सुदर्शनला हात जोडते, महाराज मला अभय द्या. माझ्या पाठीमागे माझ्या सवतीचे पिता माझ्या लेकराला मारण्यासाठी लागलेले. काळजी करू नको मनोरमे, तुझ्या लेकराची रक्षण करण्याची, तुझ्या रक्षणाची जबाबदारी माझ्यावर आहे, निश्चिंत राहा. तो युधाजित महाराज त्या लेकराला मारण्यासाठी का पळत होता? तर त्याच्या नातवाला भविष्यात कोणी शत्रूच राहू नये म्हणून मारण्यासाठी. कारण हा राज्याचा वाटेकरी आहे, या राज्यात वाटणी होऊ नये म्हणून. ती तिथे दडून बसली. काही दिवस गेले. राजाचा मुलगा ऋषींच्या पोरांप्रमाणे राहू लागला. आईला एकच काळजी आहे, माझ्या लेकराला त्याच्या केसालाही धक्का लागू नये. आम्हाला राज्याची गरज नाही, पण माझं लेकरू जगलं पाहिजे, या समाजामध्ये ते टिकलं पाहिजे. एक दिवस भारद्वाज ऋषीच्या आश्रमामध्ये त्या आश्रमात विद्दल नावाचा एक मंत्री तिथे आला. तो विद्दल दिसायला थोडासा विचित्र होता. तर विद्दलाला पाहिलं आणि जे ऋषी मुनींची लेकरं होती ना, ते ऋषी मुनींची लेकरं त्या विद्दलाचं नाव ऐकलं. म्हणे विद्दल, म्हणे असलं कसलं नाव आहे? त्याची थट्टा करायला लागले त्या मंत्र्याची. थट्टा करता करता विद्दल न म्हणता ऋषींची लेकरं त्याला म्हणायला लागली, ए क्लिबा, ए क्लिबा, 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 क्लिबा असं म्हणायला लागले. क्लिबा.
पण हा भगवतीचा कामबीज मंत्र होता हे त्या पोरांना माहिती नव्हतं. सुदर्शन नावाचा तो राजाचा मुलगा, मनोरमेचा पुत्र, तो सुद्धा क्लिबा 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 म्हणून चिडवायला लागला. आणि लहान आहे, तो लहान आहे. क्लिबा हे शब्द त्याला कौतुकाचा वाटत होता. त्या शब्दाचा उच्चार करत राहिला. क्लिब 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 या शब्दाचा उच्चार करत राहिला. तो भगवतीचा कामबीज मंत्र, त्याचा उच्चारानं आई भगवती त्या सुदर्शनावर प्रसन्न झाली. कारण तो देवीचा बीजमंत्र आहे. त्याच्यावर प्रसन्न झाली आणि सारखी रक्षण करण्यासाठी, काळजी घेण्यासाठी तत्पर आहे. सुदर्शनाची ती काळजी घेते. सुदर्शन फक्त एकच काम करतोय, क्ली 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 क्ली. श्वासावरही त्याचं क्ली 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 असा शब्द उच्चार चालू झाला. सुदर्शनाला आता नंतर मारण्यासाठी कोणी आलंच नाही, कुणाचं लक्षच नाही सुदर्शनाकडे. सुदर्शन लहानाचा मोठा झाला आणि लहानाचा मोठा झाल्यानंतर प्रसंग पहा, काशीचा राजा सुबाहू, त्याची मुलगी शशिकला ही लग्नासाठी योग्य झाली. लग्नायोग्य झाली आणि ती लग्नायोग्य झाल्यानंतर देशदेशीच्या राजा महाराजांना पत्रिका पाठवली, विवाह सोहळ्यासाठी या. माझी मुलगी शशिकला अतिशय सुंदर आहे, विवाहासाठी या. पण तिचा जे विवाह सोहळा असा ठेवला होता, विवाहाचे 3 प्रकार आहेत: इच्छा स्वयंवर, पण स्वयंवर आणि शौर्य शुल्क स्वयंवर. शौर्य शुल्क स्वयंवर म्हणजे आपलं शौर्य गाजवावं आणि मुलगी मिळवावी. शौर्य शुल्क स्वयंवर रामाचं झालंय. ह्याचं शौर्य शुल्क स्वयंवर म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्माने युद्ध करून रुक्मिणी मातेला मिळवलंय. पण स्वयंवर, पण म्हणजे हा संकल्प केला, हा संकल्प जो पूर्ण करेल त्याला मुलगी मिळणार. मग तो पण स्वयंवर रामाचा आहे. धनुष्य जो मोडेल त्याला सीता मिळणार. माशाचा जो डोळा फोडेल त्याला द्रौपदी भेटणार. ते पण स्वयंवर आहेत. आणि इच्छा स्वयंवर म्हणजे मुलीच्या हातात हार द्यावा. मुलीला वाटतंय जो पुरुष आवडेल, जो युवराज आवडेल त्याच्या गळ्यात त्यानं माळ घालावी, त्याला इच्छा स्वयंवर म्हणतात. स्वयंवर ठरलं. देशी देशीचे राजे महाराजे आले. पण त्या शशिकला नावाची जी राजकुमारी होती ना, तिला दृष्टांत झाला. आई जगदंबेनं तिला सांगितलं. आई भवानी तिच्या स्वप्नामध्ये आली. आली आई भवानी स्वप्नात, आली आई भवानी स्वप्नात, आली भवानी स्वप्नात, आली आई भवानी स्वप्नात. श्री वरदा कृपसन्न मूर्ती, श्री वरदा सुप्रसन्न मूर्ती, जशी बीज चमके गगनात, आली आई भवानी स्वप्नात, आली आई भवानी स्वप्नात, आली आई भवानी स्वप्नात, आली आई भवानी स्वप्नात. आई भवानी स्वप्नामध्ये आली आणि स्वप्नात येऊन सांगितलं, शशिकले, मी तुझ्यासाठी एक राजकुमार निवडलाय, तू त्याच्याशीच लग्न कर. तो राजकुमार काय, त्याचं चित्र दाखवलं स्वप्नामध्ये. सुंदर राजकुमार पाहिलाय आणि शशिकला म्हणते की मी लग्न करेल तर आईच्या आशीर्वादानं या सुदर्शनासोबत लग्न करेल, कारण तो सुदर्शन म्हणजे आई भगवतीच्या कृपेला पात्र असणारा राजकुमार आहे. आईनं सांगितलं, शशिकले, आज त्याच्याकडे राज्य नाही, पण भविष्यात त्याला पृथ्वीचं राज्य प्राप्त होणार आहे. कुणी कितीही आग्रह केला तरी स्वतःच्या मतावरून तू बाजूला ढळू नकोस. सुदर्शनला वरमाला घाल. सगळे देशदेशीचे राजे महाराजे आले. त्याच्यामध्ये सुदर्शनचा शत्रू म्हणजे त्याचे सावत्र आजोबा युधाजित आणि त्याचा भाऊ शत्रुजित दोघही होते. या सुदर्शन सुद्धा स्वयंवराला निघालेला होता, पण त्याला स्वयंवराला जाण्यासाठी साधा रथ सुद्धा नव्हता. तर भिल्लांनी त्याला रथ दिला. नेहमीच आजही तुम्ही तीर्थराज प्रयागला जा, त्या त्रिवेणी संगमावर नाव चालवणारे नावाडी, काही भिल्ल समाजाचे, काही नाव चालवणारे बिचारे गरीब लोक तिथे आहेत, आजही आहेत.
तर त्यांनी एक रथ दिला आणि त्या रथामध्ये सुदर्शनानं आपली आई मनोरमा तिला बसवलं आणि स्वतः बसला. रथ निघाला. काशीला रथ आला. काशीला आल्यानंतर तिथे स्वयंवर सोहळा. सगळ्यांना वाटतं की शशिकला आपल्यालाच मिळणार आहे. आता शशिकला इच्छा स्वयंवर हातामध्ये फुलांचा हार घेऊन वर शोधण्यासाठी येणार. पण शशिकलेनं सांगितलं आपल्या आई आणि वडिलांना, बाबा आई, मी माझ्या मनामध्ये माझा पती ठरवलाय, त्याच्यामुळे आता तुम्ही मला कुणाच्या समोर हार घेऊन पाठवू नका. कारण ज्याला मी मनात वरलंय त्याला सोडता दुसऱ्या कुणाचं तोंड पाहण्याची माझी इच्छा नाही. हे पतिव्रता नारीचं लक्षण आहे. आपला पती आपल्यासाठी देवापेक्षा कमी नाही, सर्वस्व आहे. तो जसा असेल तसा तो आपला आहे. तो सोडता इतर पुरुषाकडे पापणी वर करूनही जे पाहत नाही आणि जिच्या मनामध्ये पाप येत नाही, हे पतिव्रता नारीचं लक्षण. तिच्या मनात कुठला विकल्पच येत नाही. या मनोरमेला तर अजून अक्षदा पडायच्या होत्या, पण ती म्हणते मी मनोमन ठरवलंय. त्या शशिकलेला अजून अक्षदा पडायच्या होत्या, पण तिनं मनोमन ठरवलंय की मला सुदर्शनाशी लग्न करायचंय. ती म्हणते बाबा आता कुणाच्या समोर मी हार घेऊन जाणार नाही. वडील म्हटले, पोरी एवढे देशदेशीचे राजे मी जमा केले, अगं ते मला नाव ठेवतील, माझ्या प्रतिष्ठेसाठी तरी तू बाहेर ये. ती म्हटली नाही. तुम्हाला तुमचं लेकरू प्रिय आहे का तुमची प्रतिष्ठा प्रिय, सांगा मला. माझ्या ताईंनो, हा जर प्रश्न आपल्या समोर उभा राहिला तर काय बोलणार आपण. प्राणाही पलीकडे माणसाला लेकरं प्रिय असतात. बाबा आलेल्या राजा महाराजांना अन्न द्या, जेवण करा, सन्मानपूर्वक सत्कार करून वापस पाठवा, पण मी आता स्वयंवरासाठी बाहेर येणार नाही. माझं लग्न सुदर्शनासोबत लावून द्या. ती शशिकला मग अंतस्थ पद्धतीनं, गुप्त पद्धतीनं आतल्या राजवाड्यामध्ये गुपचूप सुदर्शनाचं आणि शशिकलेचं लग्न लावलं. आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांना कळालं की लग्न झालं यांचं. सगळे राजे चौताळून पडले. ए राजा सुबाऊ, तुला तुझ्या मुलीचं लग्न गुपचूपच लावायचं होतं तर आम्हाला का बोलावलं? आमचा अपमान करतो? अरे आम्ही का क्षत्रिय नाहीत का? का आमची थट्टा केली? का आमची मस्करी केली? चौताळला तो, रागात आला. सगळे राजे महाराजे रागात आले आणि त्या सुबावर तुटून पडले. पण सुदर्शन म्हटला चूक यांची नाही, त्यांना दोष देऊ नका. तर सुदर्शनाचा शत्रू तिथे होताच, त्याचा सावत्र आजोबा. युधाजित महाराज हातात तलवार घेऊन जे तुटून पडले, महाभयंकर युद्ध चालू झालं. पण त्या युद्धामध्ये सुदर्शन रथामध्ये बसलेला, त्याला काही युद्ध करण्याची गरज पडली नाही. त्यानं मग भगवतीचं स्मरण केलं. क्लीम 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 या बीजमंत्राचा उच्चार